आपल्या शरीरातील अतिशय नाजूक पण उपयोगी असा अवयव म्हणजे आपला डोळा. हा डोळा आपल्यासाठी एक अवघड पण तरीही अद्भुत असं काम करत असतो. म्हणजे बघा, तो आपल्याला दृष्टी तर देतोच, पण आपल्या शरीरातल्या सगळ्या इंद्रियांना ह्या दृष्टीवर आधारित हालचाली ज्या आपण करतो त्यांचं मार्गदर्शन हा आपला डोळा करत असतो. आपण आता या आपल्या डोळ्याची कार्यरचना, त्याची काळजी, आपल्या डोळ्याला होणारे आजार आणि त्यांच्यावरचे उपचार ह्याची आज अगदी साध्या आणि सोप्या शब्दात माहिती करून घेऊया. ही माहिती आपल्याला देणार आहेत प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर उदयन दीक्षित. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आजच्या या पहिल्या भागात आपण निसर्गक्रमानुसार सुरुवात करूया. डॉक्टर, मला सांगा, बाळाला कधी दिसू लागतं, म्हणजे बाळाची दृष्टी स्थिर कधी होते? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा नवजात अर्भकामध्ये आपण जर बघितलं तर त्याची नजर अशी भिरभिरती नजर असते. म्हणजे तो असा एकटक कोणाकडे पाहत नाही, काहीतरी शोधल्यासारखी त्याची नजर असते. कारण आपली नजर जी आहे त्याचे दोन भाग असतात. एक म्हणजे त्याला व्हिज्युअल ॲक्युटी म्हणतात, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं बारीक निरीक्षण करणं, म्हणजे थोडक्यात कोणाचा तरी चेहरा ओळखणं, लिहिता वाचता येणं. ह्या सर्व गोष्टींसाठी आपल्या मज्जापटलाच्या किंवा रेटिनाच्या अगदी मध्यभागी असणारा एक पार्ट असतो ज्याला मॅक्युला असं म्हणतात. त्या मॅक्युलानाच्या भागामध्येच क्षमता असते की कोणाला तरी आपण ओळखू शकू. तर हा मॅक्युला नावाचा जो पार्ट आहे तो साधारण 4 ते 6 महिन्याचं वय झालं की तो पूर्णपणे तयार झालेला असतो. तोपर्यंत त्याची डेव्हलपमेंट पूर्ण झालेली नसते. त्यामुळे बाळाची नजर अशी स्थिर राहू शकत नाही. 4-6 महिन्याचं बाळ झालं की मग तो मॅक्युला डेव्हलप झाल्यामुळे त्याची नजर स्थिर राहते आणि मग तो व्यक्तींना ओळखू शकतो. आईला ओळखेल, वडिलांना ओळखेल, वस्तू ओळखेल आणि तेव्हा त्याची नजर खरं डेव्हलप होते. ह्याचा अर्थ त्याआधी त्याला दिसत नसतं असं नाही. बरं, आई आहे ते कळतंच, कारण कुठलीही व्यक्ती ओळखायला फक्त आपल्याला नजर किंवा ते दिसणं महत्त्वाचं नसतं. एक बॉडी लँग्वेज म्हणून गोष्ट असते. आईचा स्पर्श, आईचं सान्निध्य हे इतकं महत्त्वाचं असतं की आईला बाळ अगदी जन्मापासून ओळखतं. पण अनोळखी व्यक्तींना किंवा इतर गोष्टी बघायला स्थिर दृष्टी साधारण 4 ते 6 महिने वय झालं की मग ती तयार होते. बऱ्याचदा आपण बघतो की लहान बाळाच्या डोळ्यातून सतत पाणी येत असतं. बऱ्याचदा त्याच्याकडे दुर्लक्षही होतं. पण मग अशा वेळी काय करायचं असतं आणि हे पाणी कशामुळे येतं? लहान बाळाच्या डोळ्यातनं पाणी येतं त्याला मुख्य करून 2 कारणं असतात. एक कारण म्हणजे जंतूंचा प्रादुर्भाव होणं किंवा सोप्या शब्दात म्हणजे डोळ्यात इन्फेक्शन होणं. डोळ्यामध्ये जर जंतूंचा प्रादुर्भाव झाला तर डोळ्यामधनं एक प्रकारचा स्त्राव येतो ज्याला आपण डिस्चार्ज म्हणू शकतो. डोळ्याच्या पापण्यांच्या कडा थोड्या लालसर होतात, डोळासुद्धा लाल होतो. तर जंतूंचा प्रादुर्भाव काही इन्फेक्शन झालं तर सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे डिस्चार्ज दिसणं डोळ्यामध्ये आणि डोळे लाल होणं. ह्याला उपचार म्हणजे अर्थातच काही अँटीबायोटिकचे ड्रॉप्स वापरायला लागतात. अगदी लहान बाळांमध्ये अँटीबायोटिकचे ड्रॉप्स खूप काळजीपूर्वक वापरायला लागतात, कारण आपण प्रौढ व्यक्तींमध्ये जे जे अँटीबायोटिक्स वापरू ते सगळे लहान मुलांच्या दृष्टीने सेफ असतीलच असं नाही. पण असे काही अँटीबायोटिक्स अवेलेबल आहेत, अनेक ब्रँड्स किंवा अनेक नावांनी ते मिळतं, पण हे लहान बाळांमध्ये अगदी सेफली वापरता येतं. तर असा जंतूंचा प्रादुर्भाव होऊन पाणी येऊ लागलं तर हे अँटीबायोटिक्सचे ड्रॉप्स वापरायला लागतात. त्याहून जास्ती महत्त्वाचं म्हणजे डोळ्याची काळजी घेणं, म्हणजे डोळे स्वच्छ ठेवणं. आपल्या डोळ्यात समजा असा डिस्चार्ज साठलेला असेल आणि त्याच्याचवर तुम्ही अँटीबायोटिकचे ड्रॉप टाकले तर ते जिथे पोचायला पाहिजे तिथे पोचणारच नाही, ते त्या डिस्चार्जवरतीच राहतील. त्यामुळे एका वाटीमध्ये किंवा भांड्यामध्ये साधं पाणी घ्यावं, ते थोडं कोमट करावं, उकळायची जरूर नाही. त्याच्यामध्ये कापूस बुडवायचा, कापसातलं पाणी पूर्ण पिळून घ्यायचं, म्हणजे पाणी डोळ्यात जाता कामा नये. आणि त्या कोमट आणि ओल्या कापसानी आपल्या नाकाच्या भागापासून दुसऱ्या भागापर्यंत हलक्या हाताने दिवसातनं 2-3दा डोळ्याची पापणी स्वच्छ करावी. कधीही कोरडा कापूस, टिश्यू पेपर वापरू नये, त्यांनी इजा होऊ शकते. ह्या ओल्या कापसाने आपण पापण्या स्वच्छ करत राहाव्यात. पापण्या स्वच्छ करायच्या आणि मग ड्रॉप्स टाकायचे. हे केलं की जंतूंचा प्रादुर्भाव कमी होतो आणि मग डोळ्याला झालेलं इन्फेक्शन हे आटोक्यात येतं. हे एक कारण. दुसरं कारण म्हणजे जवळपास 20% बालकांमध्ये आढळतं, ते म्हणजे असं की आपल्या डोळ्यात सतत प्रत्येक घटकेला अश्रू तयार होत असतात.
साधारण ह्या ठिकाणी आपली एक अश्रूची ग्रंथी असते, ज्याला लॅक्रिमल ग्लँड म्हणतात. त्यातनं डोळ्याच्या पोषणासाठी सतत एक द्रवपदार्थ तयार होत असतो, म्हणजे आपले टीअर्स, आपले अश्रू. तर ते सतत तयार होतात आणि सतत वाहून नेले जातात. आपल्या डोळ्याच्या ह्या कॉर्नरमध्ये पापणीच्या टोकाला एक बारीक छिद्र असतं, वरच्या आणि खालच्या दोन्ही पापड्यांना. त्या छिद्रामधनं ते तयार होणारे अश्रू नलिकेमार्फत वाहून नेले जातात आणि ते आपल्या नाकाच्या मागच्या भागात किंवा घशामध्ये उतरतात. 20% बालकांमध्ये ही अश्रुनलिका पूर्णपणे ओपन झालेली नसते, ती बंद असते. त्याला लॅक्रिमल पॅसेज ऑब्स्ट्रक्शन असं म्हणतात. म्हणजे ती नलिका बंद राहणं. ती जर बंद असेल तर अश्रू तयार तर होतात पण वाहून नेले जात नाहीत, त्यामुळे ते डोळ्यातनं बाहेर पडतात. आता त्याला उपाय काय करायचा? सगळ्यात छोटा उपाय म्हणजे एक विशिष्ट प्रकारे जर का आपण डोळ्याला मसाज दिला तरी अश्रुनलिका ओपन करण्यासाठी आपण मदत करतो. मी तुम्हाला दाखवतो. करंगळीचं बोट घ्यावं, कारण बाळाचे डोळे इतके छोटे असतात की आपलं मोठं मधलं बोट वगैरे घेतलं तर डोळाच बंद होईल. करंगळीचं बोट घ्यावं, नाकाच्या आणि डोळ्याच्या मधल्या कॉर्नरमध्ये ते ठेवायचं आणि अशा प्रकारे खाली ओढला जाईल असा मसाज द्यायचा. याला मिल्किंग असं म्हणतात, कारण ह्याच डायरेक्शनमध्ये ती अश्रुनलिका असते. असा आपण मसाज दिला रोज दिवसातनं 2-3दा, अगदी हलक्या हाताने, बाळाच्या डोळ्याला इजा होणार नाही अशी, तर ती अश्रुनलिका ओपन व्हायला मदत होते. 80% बालकांमध्ये ती अश्रुनलिका फक्त या मसाजने ओपन होते. 20% बालकांमध्ये ओपन होत नाही. मग अशाला काय करायचं? तर एक 7-8 महिने वाव दिला जातो की ती आपोआप उघडली असेल. जर का ती उघडली नाही तर मग एक प्रोबिंग नावाचं छोटं प्रोसिजर असतं. अशा बारीक सळ्यांसारखं अतिशय नाजूक असे एक इन्स्ट्रुमेंट असतं. ते जे मी छिद्र म्हणलं अश्रू वाहून नेण्यासाठी असं त्याच्यात ती अगदी नाजूक नलिका अशी घातली जाते आणि एक विशिष्ट डायरेक्शननी प्रोबिंग केलं जातं. म्हणजे ती नलिका ओपन करायला मदत केली जाते. हे फार नाजूक हातांनी करायला लागतं. आपण जोरात केलं तर आपण कुठेतरी इजा करू शकतो. तर हा मसाज देणं आणि प्रोबिंग करणं यांनी आपण ती अश्रुनलिका ओपन करू शकतो. अतिशय रेअरली, म्हणजे 1% सुद्धा कमी बालकांमध्ये ह्या दोन्ही गोष्टी करूनसुद्धा ती नलिका ओपन होत नाही. मग मात्र एक शस्त्रक्रिया करून तो अश्रूंचा पॅसेज किंवा अश्रुनलिका ओपन करायला लागते. मुदतीपूर्व जन्माला येणारी जी बाळं असतात, म्हणजे प्रीमॅच्युअर्ड बेबीज, त्यांच्या बाबतीत काही विशेष काळजी घ्यायला लागते का? किंवा त्यांना काही आजार होऊ शकतात का डोळ्यांचे? आणि तसं जर झालं तर मग काय त्याच्यावरती उपचार आहेत? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण माझ्या अनुभवातून सांगतो की अनेक लोकांना याच्याबद्दल अजिबात माहिती नसते आणि ही माहिती असणं फार जरुरीचं आहे. जर का दिवस भरण्याआधी बालकाचा जन्म झाला, ज्याला आपण प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणतो, आणि मुख्य करून जर 32 आठवड्याआधी जर का जन्म झाला आणि पूर्णपणे डेव्हलपमेंट झालेली नसल्यामुळे अशा नवजात अर्भकांचं वजन खूप कमी असतं. हे वजन जर 1500 ग्रॅमपेक्षा कमी असेल तर अशा बालकांना डोळ्याचा फार मोठा विकार होऊ शकतो. प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झालेली लहान मुलं यांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, म्हणून त्यांना NICU किंवा निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट याच्यामध्ये ठेवलं जातं काही आठवड्यांसाठी, कधीकधी काही महिन्यांसाठी. आणि तिथे त्या बालकाला मदत व्हावी, सपोर्ट व्हावा म्हणून ऑक्सिजन दिला जातो. तर ह्या 3 गोष्टींचं जे कॉम्बिनेशन आहे ना, म्हणजे 32 आठवड्याआधी जन्म होणं, 1500 ग्रॅमपेक्षा वजन कमी असणं आणि ऑक्सिजन दिला जाणं, ह्या 3 गोष्टी जर झाल्या तर बालकाला एक ROP म्हणजे रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी नावाचा विकार होतो. त्या नावातच अशी गंमत आहे, ती खरं ROP असल्यासारखं आहे. तो खरोखर आपल्या डोळ्यासाठी ROP आहे. मोठ्या शहरांमध्ये, मोठ्या हॉस्पिटल्समध्ये तुम्ही गेलात तर तिथले डॉक्टर ही तपासणी करून घेतातच नेत्रतज्ञांकडून. पण लहान गावांमध्ये, लहान हॉस्पिटल्समध्ये कदाचित ही तपासणी करून घेतली जात नाही. तर अशा वेळेला पालकांना माहिती पाहिजे की आपल्या मुलीची डिलिव्हरी जरा लवकर झाली आहे, तर आपण डॉक्टरांना विनंती केली पाहिजे की ह्याचे डोळे तपासून घेतले पाहिजेत. आता प्रश्न आहे की कधी तपासायचे डोळे? तर साधारणपणे 1 महिन्याने, म्हणजे 4 आठवड्यानंतर किंवा कधीकधी 3 आठवड्यानंतर ही तपासणी त्या नवजात बालकाची झाली पाहिजे. ही तपासणी करणारे काही स्पेशल किंवा सुपर स्पेशलिस्ट नेत्रतज्ञ असतात. ते डोळ्याच्या मज्जापटलाची म्हणजे रेटिनाची तपासणी करतात. त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा कॅमेरा असतो, त्याला रेट कॅम असं म्हणतात, रेटिनल कॅमेरा, रेट कॅम. त्यांनी डोळ्याची तपासणी केली जाते. वजन कमी असल्यामुळे आणि लवकर डिलिव्हरी झाल्यामुळे मज्जापटल किंवा रेटिनाला रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे हा रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी नावाचा विकार होतो. हा फार गंभीर विकार आहे.
ह्याची जर का वेळेवरती काळजी घेतली नाही आणि उपचार केले नाहीत तर बालकाला कायमचं अंधत्व येऊ शकतं. बरं. आता ह्याच्यासाठी उपाय काय करतात तर जर काही विशिष्ट लक्षणं दिसतात, जर का आपला रेटिना ह्या ROP नावाच्या विकारामुळे अफेक्ट झाला असेल तर ती लक्षणं दिसली तर त्याच्यावरती उपाय म्हणजे लेसर किरणाचा उपाय करतात किंवा एक क्रायोथेरपी नावाची ट्रीटमेंट असते. पेन्सिलसारखं मशीन असतं, त्यांनी रेटिनाचा भाग असा फ्रीज केला जातो, गोठवला जातो. बरं. त्याच्या पुढची पायरी किंवा नवीन जनरेशनमध्ये म्हणजे लेसर किरणाचे उपचार करून ही ॲबनॉर्मॅलिटी जी रेटिनामध्ये त्याच्यावरती उपचार केले जातात. रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे आपलं शरीर प्रयत्न करतं रक्तपुरवठा जास्ती आपण दिला पाहिजे त्या बालकाच्या मज्जापटलाला. त्यामुळे अशा दूषित किंवा ॲबनॉर्मल रक्तवाहिन्या तयार होतात. तर त्या ॲबनॉर्मल रक्तवाहिन्या या लेसर किरणांनी झाकल्या जातात, बंद केल्या जातात. आता नवीन त्याच्या पुढची पायरी म्हणजे ह्याच्यावरती उपाय निघाला म्हणजे एक विशिष्ट औषधाचं इंजेक्शन डोळ्यात दिलं जातं. ते जर दिलं तर कदाचित लेसर किरण करायला नाही लागेल. लेसर किरणाची ट्रीटमेंट लहान बालकांमध्ये करणं अवघड असतं. छोटासा डोळा असतो. त्या बालकाला मोठ्या माणसांची लेसर किरण उपचार पद्धती त्यांना अगदी बसवून आणि सहज करता येते, पण लहान बालक काही सहकार्य करणार नाही. मग त्यांना भूल द्यायला लागते. इतकं छोटं बाळ असतानासुद्धा भूल देणं थोडं धोक्याचं असतं. तर त्यामुळे हे लेसर किरण उपचार करता येतात. पण आता ही इंजेक्शनची जी ट्रीटमेंट निघाली ते म्हणजे एक वरदान आहे. ते इंजेक्शन दिलं की लेसर किरणाची जरूर पडत नाही. तर हा दुसरा उपाय. बऱ्याच वेळेला असं होतं की हे दोन्ही उपाय करूनसुद्धा तो विकार वाढतच जातो. तो एका प्रमाणाबाहेर जर का वाढला तर मात्र डोळ्याची शस्त्रक्रिया करायला लागते. अतिशय क्लिष्ट अशी शस्त्रक्रिया असते. शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली तर मात्र हा विकार खूपच गंभीर स्वरूप धारण केलं आपल्याला माहिती पाहिजे. पण शस्त्रक्रियासुद्धा केली जाते आणि हे सर्व उपाय अशासाठी की तो रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी हा विकार थांबला पाहिजे. आता लोक विचार की 1 महिन्यानंतर हे तपासलं, समजा आपल्याला काही दोष आढळला नाही तर किती वेळा तपासायला लागतं. तर साधारण दर आठवड्याला किंवा 15 दिवसात एकदा नेत्रतज्ञाकडनं डोळे तपासले गेले पाहिजे की आजच्या घटकेला काही दोष नाही आहे, पण तो 15 दिवसांनी तर आला नाही हे लक्षात यायला पाहिजे. आणि मग कधीपर्यंत हे बघत राहायचं तर जन्म 32व्या आठवड्यात झाला आहे. साधारण नॉर्मल डिलिव्हरी ही 40 आठवडे झालेले होते. तर ती नॉर्मल डिलिव्हरीचा काळ जोपर्यंत येतो म्हणजे 8 आठवडे तोपर्यंत ते तपासलं जावं. त्याच्यानंतर सहसा ROP हा विकार होण्याची शक्यता कमी, पण फॉलोअप ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं. तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे जी सर्व जनमानसात माहिती पाहिजे की प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली तर त्या नवजात अर्भकाचे डोळे नेत्रतज्ञाकडून तपासून घेणं खूप जरुरीचं आहे, गरजेचं आहे. काही बाळांमध्ये तिरळेपणा आढळतो किंवा त्यांच्या बाहुलीमध्ये पांढरे डाग दिसतात. तर ही नेमकी कशाची लक्षणं आहेत? तर तिरळेपणा जन्मजात असू शकतो. म्हणजे जर का डोळ्याचे स्नायू बरोबर काम करत नसतील तर तिरळेपणा आढळू शकतो. चष्म्याचा नंबर असेल मोठा तर तिरळेपणा आढळतो. पण तिरळेपणा आढळणं किंवा डोळ्याच्या बाहुलीमध्ये पांढरा स्पॉट दिसणं, आता हा सुद्धा 2-3 कारणांनी होतो. त्यातले एक कारण म्हणजे जर का बालकाला जन्मजात मोतीबिंदू असेल, ज्याला कंजेनायटल कॅटरॅक्ट म्हणतात, तो असेल तर बाहुलीमध्ये असा तो मोतीबिंदू पांढऱ्या रंगाचा आपल्याला दिसतो. किंवा रेटिनाचे आणखीन काही विकार आहेत ज्याच्यामुळे असा हा पांढरा भाग दिसतो. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोळ्याला तिरळेपणा असणं आणि त्याच्याबरोबर हा पांढरा स्पॉट असणं हे एका अतिशय गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. बापरे. या गंभीर आजाराचं नाव आहे रेटिनोब्लास्टोमा. रेटिनोब्लास्टोमा म्हणजे लहान बालकांमध्ये आढळणारा मज्जापटलाचा कर्करोग. ह्यानी दृष्टीला तर दोष होतोच, पण हा कर्करोग जर का प्रमाणाबाहेर वाढला तर तो आयुष्याला सुद्धा घातक ठरतो. मध्ये जो मराठी चित्रपट होता श्वास, तो याच आजारावर आधारित होता? अगदी बरोबर. तो श्वास चित्रपट सुंदर सिनेमा केलेला होता. हा रेटिनोब्लास्टोमा किंवा ह्या कर्करोगावरच आधारित होता. पण तिरळेपणा जर का दिसला तर साधारणपणे पालकांची अशी टेंडन्सी असते की जरा मोठा होऊ दे मग आपण बघू की काय झालं ते, मोठं झाल्यावर उपचार करू. पण ही एक चूक आहे मोठी. जर का तिरळेपणा आढळला तर नेत्रतज्ञांना दाखवावं. काही नसेल तर फारच उत्तम, पण हा विकार जीवघेणाही असू शकल्यामुळे लहान बालकांमध्ये तिरळेपणा आणि असं पांढरा स्पॉट दिसतं अशी शंका आली तर नेत्रतज्ञांकडनं तपासून घ्यावं. त्यांनी जर कर्करोगाचं निदान केलं तर मग त्याच्यावरती उपचार सुरू करावे लागतात. आता हे उपचार म्हणजे काय तर किमोथेरपी. आपण सगळ्यांनी किमोथेरपी हे नाव ऐकलं असेल. अशाच प्रकारचा कर्करोग किंवा कॅन्सर झाला
तर उतार वयामध्ये सुद्धा ही किमोथेरपी दिली जाते. तशी या लहान बालकांनासुद्धा ह्या रेटिनोब्लास्टोमासाठी किमोथेरपी देतात, कधीकधी रेडिएशन देतात. आणि एक अगदी अनफॉर्च्युनेट किंवा कमनशिबाची गोष्ट अशी की बराच उशिरा जर का हा विकार लक्षात आला तर डोळा काढून टाकायला लागतो. कारण तो डोळा काम करत नाहीच, पण त्या डोळ्यामधनं हा कर्करोग मागे जाऊन मेंदूपर्यंत पोचू शकतो आणि आपल्या जीवाला धोका होतो. त्यामुळे कधीकधी डोळा काढून टाकायला लागतो. असा हा अतिशय गंभीर विकार असल्यामुळे लहान बालकांमध्ये काही दोष आढळले तर ते अंगावर न काढता नेत्रतज्ञांना दाखवावं. त्यांनी जर बघून सांगितलं की काळजी करू नका, असा मोठा विकार काय नाही आहे, तर मग बाकीचे उपचार नंतर केले तरी चालतील. आजच्या या भागामध्ये नेत्रतज्ञ डॉक्टर उदयन दीक्षित यांच्याकडून आपण नवजात अर्भकांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांना कोणते आजार होऊ शकतात, त्याच्यावर आपण कोणते उपचार करू शकतो, ह्या संदर्भात साध्या, सरळ आणि सोप्या शब्दात माहिती घेतली. ॲन आय ओपनर ही मालिका आपल्याला आपल्या डोळ्यांविषयीच्या आजारांविषयी साध्या, सरळ, सोप्या शब्दात माहिती देत आहे. त्यामुळे ही माहिती सर्वसामान्यांसाठी पोचवण्याकरता आपण या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.